Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video we will be seeing 9th standard semi-English poem Walk a Little Slower. So मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण Walk a Little Slower ही 9th standard semi-English poem बघणार आहोत. Let's get started. Walk a little slower, Daddy, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. सो इथे एक लहान मूल आहे, ते आपल्या वडिलांना उद्देशून म्हणते की वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. डॅडी, तुम्ही थोडं हळू चला. सेड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल. अतिशय छोटा मुलगा आपल्या वडिलांना असं म्हणतो. आय एम फॉलोविंग इन युअर फूटस्टेप्स. कारण तो मुलगा जो आहे तो म्हणतो की आय एम फॉलोविंग इन युअर फूटस्टेप्स. फूटस्टेप्स म्हणजे काय, तर पाऊलखुणा किंवा पावलं. आणि फॉलो करत आहे म्हणजे काय, तर त्याचा मागोवा घेत आहे, त्याच्या मागे मागे चालत आहे. सो आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तो मुलगा चालत आहे. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. आणि त्याला फॉल म्हणजे पडणे, आणि त्याला खाली पडायचं नाही आहे. म्हणजे त्याचे जे वडील आहेत ते फार भराभर पुढे चाललेले आहेत. आणि तो मुलगा आपल्या वडिलांना रिक्वेस्ट करतो की डॅडी, तुम्ही थोडं हळू चला, कारण मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवायचा प्रयत्न करत आहे आणि मला पडायचं नाही आहे. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. Sometimes they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. तो म्हणतो की समटाइम्स, कधी कधी, युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. तुमचे जे पावलं आहेत ते कसे आहेत, खूप फास्ट आहेत. म्हणजे तुम्ही फार भराभर पुढे चालता, असं तो आपल्या वडिलांना म्हणतो. समटाइम्स दे आर हार्ड टू सी. आणि कधी कधी तर तुम्ही इतके भराभर पुढे निघून जाता की तुमचे पावलं दिसतसुद्धा नाहीत, बघूसुद्धा मी शकत नाही, कारण तो एक छोटा मुलगा आहे. वडील इतके पटापट पुढे निघून जातात, त्याला ते दिसतसुद्धा नाहीत. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, फॉर यू आर लीडिंग मी. त्यामुळे पुन्हा एकदा तो आपल्या वडिलांना रिक्वेस्ट करतो. तो म्हणतो की डॅडी, वॉक अ लिटिल स्लोअर. थोडंसं हळू तुम्ही चला. फॉर यू आर लीडिंग मी. कारण तुम्ही माझं नेतृत्व करत आहात. लीड करणे म्हणजे काय, तर नेतृत्व म्हणजे एक प्रकारे मार्गदर्शन करणे. त्याचे वडील त्याचं मार्गदर्शन करत आहे आणि तेच जर निघून गेले खूप दूर, तर तो त्यांना फॉलो कसा करणार. त्यामुळे तो आपल्या वडिलांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की तुम्ही थोडं हळू चला, जेणेकरून मी तुम्हाला योग्यरित्या फॉलो करू शकेल. समडे व्हेन आय एम ऑल ग्रोन अप, यू आर वॉट आय वॉन्ट टू बी. देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड हू विल वॉन्ट टू फॉलो मी. पुढे तो म्हणतो की समडे, कधीतरी, इन फ्युचर, वेन आय एम ऑल ग्रोन अप, तेव्हा मी सुद्धा तुमच्यासारखा एक प्रौढ व्यक्ती असणार. आता तर तो एक लहान मूल आहे, उद्या चालून जेव्हा तो मोठा होणार, ग्रोनअप होणार. यू आर वॉट आय वॉन्ट टू बी. तर मला तुमच्यासारखं बनायचं आहे. त्याचे वडील जे आहेत त्या लहान मुलाचे, ते त्याचे रोल मॉडेल आहेत, आदर्श आहेत. आणि तो म्हणतो की जेव्हा मी मोठा होईल, तुमच्या एवढा होईल, तेव्हा अगदी तुमच्यासारखंच मला बनायचं आहे. Then I will have a little child who will want to follow me. आणि तेव्हा मला सुद्धा एक लहान मूल असणार. जसं आज मी तुमचा मुलगा आहे, तसं उद्या चालून मला सुद्धा एक मुलगा असणार. who will want to follow me. आणि ज्याला मला फॉलो करायची इच्छा असणार. म्हणजे हिस्ट्री रिपीट होईल. जसं आज तो लहान मूल आपल्या वडिलांना फॉलो करतोय, उद्या चालून त्याला सुद्धा एक मूल असणार आणि तो छोटा मुलगा याला फॉलो करणार, त्याच्या वडिलांना फॉलो करणार. बरोबर. तो लास्ट स्टॅन्झामध्ये तो म्हणतो की अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट अँड नो दॅट आय वॉज ट्रू. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, फॉर आय मस्ट फॉलो यू. आणि लास्ट स्टॅन्झामध्ये तो म्हणतो की अँड आय वूड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. तो म्हणतो की मलासुद्धा अगदी तुमच्यासारखंच लीड करायचं आहे. जसं तुम्ही माझं नेतृत्व करत आहात, जसं तुम्ही माझं मार्गदर्शन करत आहात, तसंच मार्गदर्शन भविष्यात मलासुद्धा माझ्या मुलांचं करायचं आहे. अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आणि मला तेव्हा खात्री करायची आहे की मी जे केलं ते अगदी योग्य केलं, किंवा जे माझ्या वडिलांनी मला शिकवलं ते जसं तसं मला माझ्या मुलांनासुद्धा शिकवता आलं पाहिजे. सो वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. त्यामुळे पुन्हा एकदा तो आपल्या वडिलांना रिक्वेस्ट करतो की तुम्ही थोडं हळू चला. फॉर आय मस्ट फॉलो यू. कारण मला तुम्हाला फॉलो करायचं आहे, तुमच्या मागे मागे मला चालायचं आहे. अशा प्रकारे ही पोयम इथे एंड होते.
अननोन ऑथर आहेत. ऑथर म्हणजे नेमकी पोयम लिहिली कोणी आहे हे आपल्याला माहिती नाही. पण पोयमचा अर्थ अतिशय छान, अतिशय सुंदर आहे. आणि शब्दशः अर्थ जर तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त बघितलं तर एक डीप मिनिंग या पोयममध्ये आहे की लहान मुलं हे आपल्या वडिलांना, घरातले पॅरेंट्स जे असतात त्यांना बघून शिकतात. आणि जे वडील असतात ते आपल्या मुलांवर चांगले संस्कार करत असतात. त्यांना लाईफ स्किल्स ज्याला आपण म्हणतो, जीवन जगायचे जे स्किल्स आहेत ते शिकवत असतात. आणि त्यामुळे तो मुलगा आपल्या वडिलांना रिक्वेस्ट करतो की वडील, फादर, तुम्ही जे काही करता आहात ते थोडं हळू करा, कारण तो लहान असल्यामुळे लवकर समजून घेऊ शकत नाही. पण त्याला शिकायची इच्छा आहे, कारण त्याला माहिती आहे की उद्या चालून त्यालासुद्धा एक लहान मुलं असणार आणि त्या लहान मुलालासुद्धा त्याला शिकवावं लागणार. त्यामुळे तो आपल्या वडिलांना सर्व गोष्टी थोडं हळू करायची रिक्वेस्ट करतो आहे. आय होप सर्वांना ही पोयम जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे समजली असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी यू इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.